आजची कथा खूप मनाला भिडणारी, भावनांनी भरलेली आणि प्रेरणादायक आहे. म्हणून ती शेवटपर्यंत नक्की ऐका. शकुंतला देवी वय सुमारे 60 वर्ष, पांढऱ्या केसात थोड्याशा गाठी, चेहऱ्यावर वयाचं सौम्य अनुभव आणि थोड्यात थोडी थकलेली चमक होती. गेल्या 5 वर्षांपासून ती आपला मुलगा अनिल आणि सून रीमा यांच्यासोबत राहत होती. पतीचा मृत्यू होऊन जास्त दिवस झाले नव्हते. तेव्हापासून घरातील सगळी जबाबदारी तिनेच सांभाळली होती. सकाळची वेळ होती. स्वयंपाकघरात चुलीवर चहा हळूहळू उकळत होता आणि शकुंतला देवी आपला छोटा नातू आरवसाठी नाश्ता तयार करत होत्या. आरवच्या शाळेची बस थोड्या उशिरानेच येईल, पण आजीला नेहमी वेळेआधी सगळं काम पूर्ण करायची सवय होती. ही सवय नाही तर एक संस्कार होते, जो त्याने अनेक वर्षाच्या घर सांभाळण्यात साठवला होता. रीमा समोर बसून फोनवर व्यस्त होती. मध्ये मध्ये हसत होती, कधी थोडी रागदायक होती, मग पुन्हा फोनमध्ये गढून जायची. तर दुसऱ्या बाजूला अनिल ट्राउझरची बेल्ट बांधत ऑफिससाठी तयार होत होता. शकुंतला देवी नाश्त्याची थाळी ठेवत म्हणाली, "अनिल बेटा, डबा घेऊन जा. तुझ्या बॅगेत ठेवलाय. थोडं सावधपणे खा. आज थोडी तब्येत ठीक वाटत नाहीये." अनिलने वर न बघता फक्त "हो" असं म्हटलं आणि फाईल बॅगमध्ये टाकायला लागला. रीमाने चेहऱ्यावर नकली हसू आणत म्हटलं, "आई, तुम्ही तर प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींसाठी चिंता करता. तुम्हीच तर म्हणता की देव सगळं ठीक करेल." शकुंतला देवीने हलकंसं हसून डोकं हलवलं. या घरात ती बोलायला नव्हती, फक्त काम आणि चिंता करायला होती. ही गोष्ट आता तिला समजायला लागली होती. म्हणून एकही गोष्ट तिने घरात कुणालाही सांगितली नव्हती. 2 दिवसांपूर्वी सरकारच्या पुनर्विकास योजनेची नोटीस आली होती. जुनं घर जे त्यांच्या दिवंगत पतीच्या नावावर होतं आणि याचे कागद आता शकुंतला देवीच्या नावावर होते, ते तोडून पुनर्विकासासाठी द्यायचं होतं. त्याच्या बदल्यात सरकारकडून शकुंतला देवींना 27 लाख मिळणार होते. पण फक्त एवढंच का, की शकुंतलाजी काहीतरी आणखी लपवत होत्या? असो, 2 दिवसांची शकुंतलाजी स्वतःच ही गोष्ट आपल्या मुलाला सांगितली. बातमी ऐकून घरातलं वातावरण एका क्षणीच बदललं. असं वाटलं जणू सगळ्यांच्या नजरा शकुंतला देवींकडे स्थिर झाल्या आणि अशा गोष्टी सुरू झाल्या ज्या आधी कधीच उघडच झाल्या नव्हत्या. अनिल थोडं लाजत शिजत फक्त एवढंच म्हणाला, "आई, ही मोठी रक्कम आहे. तू चांगल्या प्रकारे विचार करून सांभाळ." पण रीमाचा अंदाज काही वेगळाच होता. तिच्या आवाजात गोडवा होता, पण चेहरा तितकाच उलट होता. "आई, देवाने तुमच्या हातात एवढी मोठी रक्कम दिली आहे आणि तुम्हाला तर माहीतच आहे की घरात किती गरजा आहेत. आरवची शिकवण, नवीन कारचं कर्ज आणि मी आई होणार आहे. घरात जागाही कमी पडत आहे." ती बोलता बोलता घराच्या तंगी, गरजा, वाढणाऱ्या जबाबदाऱ्यांची मोजमाप करू लागली. शकुंतला देवीच्या मनात भरली. तिला ठाऊक होतं की पैसा आला की माणसाचे दिवस फिरतात. त्या रात्री शकुंतला देवी एकटी आपल्या खोलीत बसली होती. बराच वेळ विचार करून तिने 2 चेक साईन केले. ते 2 लिफाफ्यात ठेवले. एका लिफाफ्यात 17 लाख रुपये तिच्या मुलगी सान्वीच्या नावाने आणि दुसऱ्या लिफाफ्यात 1 लाख रुपये सून रीमासाठी. यांच्यापासून दूर राहत होती तिच्या. अनेक वेळा आर्थिक तंगीमध्ये असताना ती फोनवर आपली अडचण लपवण्याचा प्रयत्न करत असे, पण आईचं मन सगळं समजून घेत असतं. त्यांच्याच विचारांची शकुंतला देवीने एक मोठा निर्णय घेतला. तिचं आयुष्य थोडं सोपं करून द्यायचं. दुसरा लिफाफा तिने रीमाला दिला. "हे पैसे तुमच्याकडे ठेवा. माझ्या औषधांवर, खर्चावर वापरा." असं म्हणाली. सगळी गरज त्यातच पूर्ण करायची. जे उरेल ते तुझं आणि अनिलचं. रीमाच्या चेहऱ्यावर थोडीशी चमक आली होती, पण तिच्या डोळ्यात काही काळजी नव्हती. त्या रात्री उशिरा शकुंतला देवींना झोप खूप उशिरा आली. तिला वाटलं की तिने योग्य पाऊल उचललंय, पण तिला ठाऊक होत नव्हतं पुढच्या दिवसात तिच्यासोबत काय होणार होतं. 2 दिवसांनी संध्याकाळची वेळ होती. ती दमलेली स्वयंपाकघरात भांडी धुवत होती. रीमा सोफ्यावर बसून चहा पित होती. अनिल खोलीत टीव्हीवर बातम्या पाहत होता. अचानक रीमाने विचारलं, "सासूबाई, सान्वीच्या घरी जागा किती आहे?" शकुंतला देवी थोड्या आश्चर्याने म्हणाल्या, "का? बरंच मोठं आहे. पण तू असं का विचारतेस?" रीमाने चहा प्यायला घेतला आणि म्हणाली, "माझा अर्थ असा की तुम्ही त्यांच्यासोबत राहायला गेलात तर कसं राहील? आपलं घर लहान आहे. मी गर्भवती आहे. आरव मोठा होत आहे. जागा कमी पडत आहे आणि असंही तुम्ही पैशांचा मोठा भाग तर सान्वीला दिला आहे. तर मग बरं आहे की तुम्ही तिला सोबत राहा." असं म्हणत ती कप टेबलावर ठेवून आपल्या खोलीत निघून गेली. जाताना इतकंच म्हणाली, "आपलं सामान पॅक करून ठेवा आई. उद्या सकाळी मी स्वतः तुम्हाला सोडायला येईल." शकुंतला देवी तिथेच उभी राहिली, हातात साबण घेतलेला कटोरा आणि मनात शब्दांचा ढिगार. अनिलने काहीच बोललं नाही, एकही शब्द नाही. कदाचित त्यालाही हे मान्य नव्हतं.
दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी एक छोटीशी बॅग पॅक केली. काही जुनी कपडे, औषधे आणि नवऱ्याचा फोटो. कोणालाही काही सांगितलं नाही. सान्वीकडे पोचली. 1 महिन्यापर्यंत तिथेच राहिली. सान्वीने सगळं सांभाळलं. जेवण, औषधं, मनाच्या गोष्टी. तिला पैशांची काही काळजी नव्हती. फक्त आईची साथ हवी होती. शकुंतला देवीचं मन हळूहळू शांत होत होतं. पण आतली वेदना अजूनही खोल होत होत्या. मग त्यांनी एक निर्णय घेतला. 1 महिन्यानंतर ती परत जाणार होती. पण यावेळी हात रिकामे नव्हते. 1 महिना उलटला होता. सान्वीच्या घरी वातावरण वेगळं होतं. कमी पैसे, छोटे घर, पण प्रेम फार मोठं होतं. रात्री ती आजच्या बाजूला बसून तिचे पाय दाबायची, तिच्यासाठी गरम सूप बनवायची आणि दिवसभर ऑफिसमधून परतूनही हसत हसत म्हणायची, आई तू आहे ना, मला खूप बरं वाटते गं, मला एवढंच पुरेसं आहे. शकुंतला देवी अनेकदा शांतपणे तिला पाहत होती. तिला मनभरून जाणवत असे, मुलगी कधीही परकी नसते. ही दुनिया खोटं बोलते. सान्वीचा नवरा रवी देखील आईचा सन्मान करायचा. कधी असं वाटू दिलं नाही की ती त्यांच्यावर ओझं आहे. उलट रवी नेहमी म्हणायचा, आई तुम्ही जेव्हापासून घरात आहे तेव्हा पण असं वाटतं घरात नवी ऊर्जा आली आहे, जान परत आली आहे. हे शब्द त्यांच्या तुटलेल्या मनाला थोडं दिलासा दिला. पण त्या महिन्यात अजून एक महत्त्वाचं काम सुरू होतं. शकुंतला देवी सतत कायदेशीर कागदपत्र तयार करत होती. काहीतरी असं होतं जे ते सगळ्यांपासून लपवून ठेवलं होतं. विकास प्राधिकरणाने पाठवलेले कागद तिने नीट तपासले. फक्त 27 लाख नव्हते ते, कारण गावात फक्त एक घर नव्हतं तर भरपूर जमीनही होती, ज्याची अनिलला माहितीच नव्हती. तो शहराच्या चमकदमकात एवढा मग्न झाला होता की गावात जाऊन पाहायची त्याला कधी संधी मिळाली नव्हती. शकुंतलाजींना फक्त 27 लाख नव्हते तर त्यासोबत 4 पुनर्विकास फ्लॅटही मिळणार होते. एक प्लॉटही मिळाला होता. ही गोष्ट तिने कधी अनिल आणि विमाला सांगितलीच नव्हती. तिला असं वाटायचं की घरच्यांनी आपल्या स्वभाव परीक्षा द्यावी, माहिती मिळून लालच दाखवू नये. तिचा तो ठराव बरोबर ठरला. सगळ्यांनी स्वतःचं सांगितलं, कोण आपला कोण परका. सान्वीने एकदा विचारलं, आई तू एवढे सगळे कागद का गोळा करत आहेस, कुठेतरी परत जाणार का? ती म्हणायची आधीच थांबवली. शकुंतला देवीने तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाली, मुली मला आयुष्याला काही उत्तर द्यायचे आहेत. काही हिसाब माझ्या हृदयाला आणि माझा काही निर्णय माझ्या आत्मसन्मानाला. आता वेळ आली आहे, परत येईन. आई म्हणून नव्हे तर शकुंतला देवी म्हणून सान्वीच्या डोळ्यात अश्रू आले. तिने पुढे म्हटले, तू काळजी करू नकोस, मी नक्की परत येईन. आईने तिच्या गालावर हात फिरवला. अखेर एक दिवस ती छोटीशी बॅग घेऊन तयार झाली. काही कपडे, औषधे आणि 5 मालमत्तेचे कागदपत्रे. सान्वी दाराशी उभी राहून म्हणाली, आई काहीही झालं तरी मी तुझ्यासोबत आहे. शकुंतला देवी हसली, पण त्या हसण्यात वेगळी शांतता, ताकद होती. आता ती कोणत्याही वेदनेपुढे झुकणारी आई राहिली नव्हती. आता ती आपली प्रतिष्ठा परत मिळवायला निघाली होती. तिथे रीमाच्या घरी दुपारी वेळ होती. अनिल आणि रीमा जेवणाच्या टेबलवर बसून भात आणि डाळ खात होते. रीमा फोनवर कोणाशी तरी हसत हसत बोलत होती. कदाचित खरेदी आणि एखाद्या मालाच्या डिलिव्हरीबद्दल असावं. दाराची घंटा वाजली. रीमाने दार उघडून पाहिलं. ती शकुंतला देवी शांत दिसत होती, पण डोळ्यात आता सत्याची तळमळ होती. तिच्या हातात लहानसा पर्स होता आणि ती सरळ आत आली. अनिल अर्ध उठून म्हणाला, आई तू परत? रीमा म्हणाली, आई तुम्ही सान्वीच्या घरी राहू शकला नाही का? काही नाही, आपलं घर तुमच्यासाठी नेहमीच उघडं आहे. ती एक खोली स्मिताशी करत होती, ज्यातून स्पष्ट होत होतं तिनं त्यांना तिथे पाहून तिला काही आनंद झाला नाही. तिचा आवाज गोडसर होता, पण आतल्या कटुतेची जाणीव त्यांना जाणवतच होती. शकुंतला देवी काही बोलली नाही. थेट जाऊन टेबलावर 5 जाड दस्तऐवज ठेवले. एक शांतता पसरली. अनिल आणि रीमा दोघंही अविश्वासाने पाहत राहिले. अनिलने थरथरत्या आवाजात विचारले, आई हे काय आहे? शकुंतला देवी बसली. खूप संयमाने म्हणाली, हे 5 मालमत्तेचे कागदपत्र आहेत. 4 फ्लॅट आणि 1 प्लॉट. पुनर्विकास योजनेअंतर्गत सगळे माझ्या नावावर आहेत. रीमाच्या डोळ्यांची व्यासपीठ वाढली. 5 अनिलचे हात थरथरायला लागले. पण सरकारने फक्त 27 लाखाचा ऐवज दिला होता असं सांगितलं तेव्हा शकुंतला देवीने त्यांना मध्येच थांबवलं. त्यांच्या आवाजात वर्षानुवर्षाच्या दडलेल्या वेदना आणि शांतपण मजबूत ताकद होती. 27 लाख तर फक्त पहिला भाग होता. मूळ गावात फक्त एक घर नव्हतं, बरीच जमीनही होती, ज्याबद्दल तुम्ही कधीही जाणून घेण्याची इच्छा दाखवली नाही. मी पण तुम्हा सगळ्यांना काही सांगितलं नाही. मला लोकांच्या स्वभावाचा अभ्यास करायचा होता आणि मला ते सगळं पाहायला मिळालं. रीमाच्या मनात कुठेतरी काही हरवलं. तिचा चेहरा पिवळसर झाला होता. ती दमदमी झाली होती आणि शकुंतला देवी म्हणाली, तुम्ही दोघांनी मला जणू जुने सामान वाटून बाहेर फेकून दिलं. फक्त 2 दिवसात माझं काम, माझा त्याग, माझी कित्येक वर्षाची सेवा काही पाहिलं नाहीस तू. तुला फक्त पैशांचा हिशोब दाखवायचा होता का? अनिलच्या डोळ्यात पाणी आलं. तो बोलायचा प्रयत्न करू लागला, आई मी कधीच असं केलं नाही. अनिल, तिचा आवाज शांत पण ठाम होता. त्या संध्याकाळी जेव्हा तिच्या बायकोने मला एक
घरी सोडायला सांगितले, तू एकही शब्द बोललास का? एका मुलाचा बाबा म्हणून तू माझ्या पाठीशी उभा राहिलाच नाहीस. रीमा आता थरथर कापू लागली. आई, माझी शकुंतला देवी पुढे वाकली. इरादे तेव्हाच स्वच्छ असतात तेव्हा मन स्वच्छ असतं. लालच जेव्हा हवी होते तेव्हा इरादे कुठे टिकतात? खोलीत दगडासारखी शांतता पसरली होती. काही मिनिटं एकही आवाज आला नाही. फक्त वाऱ्याचा आवाज येत होता. हलकीशी सरसराट होती आणि टेबलावर ठेवलेल्या कागदपत्रांचा मध्यमसा कंपन. अनिल आवाजात थरथरत बसला आणि खुर्ची घट्ट पकडली. त्यांच्या हातात इतका घाम आला होता की बोटं घसरत होती. रीमा पहिल्यांदा कुठलाही बहाणा न करता, कुठलाही तर्क न करता शांत बसली होती. तिचे तोंड पांढरट, डोळे लालसर आणि होठ कोरडे. शकुंतला देवी टेबलावर ठेवलेले पान एक एक करून हळूहळू व्यवस्थित करत होती. इतकी शांतता, इतका संयम, जणू काही वादळात उभा असलेला डोंगर. आज मी आई नाही, न्याय करणारी स्त्री आहे. आणि कागदावर हात ठेवत म्हणाले, आज आई नाही बोलते, आज एक स्त्री बोलत आहे. तिच्या सन्मानासाठी उभी आहे. तिचा आवाज मळमळला होता, पण आत छुपलेले वेगळे भावनांनी भरलेला होता. तुम्हाला दोघांना वाटायचं की मी एक छोटी मुलगी आहे, जी कुठेही पाठवता येईल, ज्याचा वापर कसाही करता येईल. जसं एक नोकरानी असावी तशी रीमाच्या डोळ्यात अश्रू भरले होते. ती बोलू लागली, आई, मी शकुंतला देवी. ते हात उचलून तिला थांबवलं. बस, जे बोलायचं होतं ते त्या दिवशीच बोलायला होतं. जेव्हा तुम्ही मला माझ्या स्वतःच्या घरातून बाहेर काढायचं ठरवलं त्या दिवशी तुमचं खरं रूप समोर आलं होतं. आजचे अश्रू माझ्यासाठी फक्त अभिनय आहेत. रीमाचा घसा कोरडा झाला होता. तिच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती, कारण तिला नुकतंच कळलं की जिच्यावर तिने कमकुवत समजलं होतं ती खरं तर तिच्या कल्पनेपेक्षा खूपच मजबूत होती. ती आधीही बरेच काही सहन केलं होतं, पण विश्वासघात कधीच नाही. शकुंतला देवीचा चेहरा भावनाहीन होता, पण डोळ्यात जळतंय असं काहीतरी स्पष्ट दिसत होतं. मी माझा नवरा गमावलास, तुम्हाला सांभाळलं, तुमच्या दोघांचं नातं जपलं, तुम्हाला सांभाळलं, घराला होणारं नुकसान टळलं, मी तक्रार न करता सगळं केलं. त्यांनी हळूच पान वळवली, जणू काही जुनी जखम उघडत होती. पण ज्या दिवशी तुम्ही माझी सेवा, माझं प्रेम, माझा दर्जा यांचा मूळ अर्थच विस्सा बनवलं, त्या दिवशी माझं मन तुटलं. ती अनिलकडे वळली आणि म्हणाली, एक मुलगा जो आपल्या आईसाठी आवाजही उठवू शकत नाही, तो माझ्यासोबत उभा राहू शकत नाही. अनिलच्या डोळ्यातून अश्रू पडू लागले. त्याने हळूच म्हटलं, आई, मी चुकलो होतो, मला माफ कर. त्याचा आवाज थोडा मोठा झाला. तू हिस्सा न मागता माझी सेवा करू शकलास का? तू माझा वापर करून वारंवार बाहेर काढत राहिलास. तू म्हणालीस, आई जा, दुसऱ्या मुलीबरोबर राहा. जर मी गरीब असते आणि माझ्याकडे काही नव्हतं तर अनिल शांत, रीमा शांत, खोली शांत, फक्त त्या घरात त्यांची शांतता, आवाज भिंतींना टकटकत राहिला. आणि आता माझीच वेळ आहे निर्णय घेण्याची. तिने टेबलवर ठेवलेला मोठा लिफाफा उचलला. तो तिने रीमाकडे पुढे केला. रीमाने थरथरत तो घेताना विचारलं, आई, यामध्ये काय आहे? शकुंतला देवीने कटू स्वरात उत्तर दिलं, यात माझा निर्णय आहे. रीमाने लिफाफा उघडला आणि लगेचच तिच्या चेहऱ्यावरचा रंग निघून गेला. आत होते कायदेशीर ट्रान्सफर कागदपत्र, एकाचं दानपत्र, फ्लॅट भाड्याने देण्याचं एक कराराचा मसुदा, फ्लॅट 3चं नावांतरण फाईल, फ्लॅट 4चं नोंदणीचे कागद, प्लॉटचं मूळ प्रमाणपत्र आणि सगळ्यात वर एक कागद होता ज्यावर लिहिलं होतं, अनिल आणि रीमाच्या नावावर कुठलीही मालमत्ता दिली जाणार नाही. रीमा त्या कागदाला धरता थक्क झाली. नाही आई, तुम्ही तुमच्या मुलाकडे लक्ष दिलंच नाही. शकुंतला देवीने खोल श्वास घेतला. मी दिलं होतं, वर्षानुवर्षे दिलं, पण आता नाही. माझ्या आत्म्याला असं वाटतं की जे मूल माझ्या प्रेमाचा आणि सन्मानाचा हक्कदार आहेत त्यांनाच माझ्या मालमत्तेत हक्क मिळायला हवा होता. कोणाला काय मिळेल? मग तिने कागदपत्र नीटसर मांडली. फ्लॅट नंबर 1 एक प्रतिची वृद्धाश्रम ट्रस्टला दान. फ्लॅट नंबर 2 स्वतःच्या राहण्यासाठी, मी म्हणजे फ्लॅट नंबर 3 सान्वीच्या नाव लिगली ट्रान्सफर केला आहे. आणि फ्लॅट नंबर 4 भाड्याने देणार आहे, त्यामुळे माझा खर्च निघेल. प्लॉटवर मी एक सामुदायिक केंद्र बांधणार आहे जिथे वृद्ध लोक एकमेकांना आधार देऊ शकतील. अनिलच्या डोळ्यात आता पूर्ण लालसर रंग होता. तो आपल्या आईच्या पायाशी पडला. आई, मी बदलेन, कृपया हा निर्णय मागे घे. शकुंतला देवीने त्याला पाहिलं नाही. त्याच्या डोळ्यात कोणताही सौम्यपणा नव्हता. नाही, आईची आत्मा कधीही परत त्या घरात जागा बनवत नाही. खोलीत पूर्ण सगळं सन्नाटा पसरलेला होता, एवढं गहीर की घड्याळाच्या टिकटिकाही जड वाटू लागल्या. अनिलचा आवाज तुटला, आई, प्लीज मला माफ कर. शकुंतला देवीने त्यांच्याकडे पाहिलं. डोळ्यात अश्रू होते, पण मनात आत्मसन्मान आडवा दगडासारखा येत होता. मी तुझ्यावर रागवलेले नाही, फक्त आता विश्वास राहिला नाही. काही जखमा विश्वासघाताने होतात बाळा, लक्षात ठेव. आईवडिलांच्या प्रेमाची कसोटी पैशाने होत नाही. मग ती हळूच उभी राहिली. वयाने थोडी मंदावली होती, पण आत्मसन्मानामुळे तिच्या चालीत शिस्त होती. तिने बॅग उचलली आणि दाराकडे निघाली. अनिल तिच्या मागे आला, पण रीमा तिथेच उभी राहिली. तिच्या डोळ्यात पश्चाताप होता आणि चेहऱ्यावर
शांत उमटला होता. देवीने मागे वळून पाहिले नाही. बाहेर संध्याकाळची वेळ होती. उजेड तिच्या चांदीसारखे केसांवर पडत होता. जणू निसर्ग तिच्यावर आपल्या प्रकाशाने सन्मान करत आहे. वाऱ्यात फाईल्सने कागद हलक्या हाताने तरळत होते आणि तिच्या हृदयात ते खूप वेळानंतर पहिल्यांदाच शांती आली. मित्रांनो, शकुंतला देवीने बरोबर केलं का? तुम्ही या कथेबद्दल तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.